आज मी एक लक्षवेधी उपस्थित केली होती। त्याच्यामध्ये कमाटीपुरा क्लस्टर रिडेव्हलपमेंटला का उशीर होत आहेत, त्यांचा टेंडर झालेला आहे, सगळे डेव्हलपर अपॉइंट झालेले आहेत। सन्मान्य मंत्री महोदयाने हे स्पष्ट सांगितले आहेत की 8 दिवसाच्या आत ते ऑर्डर रिलीज करणार आहोत, डेव्हलपरला वर्क ऑर्डर देणार आहोत आणि 2 महिन्याच्या आत ते कामाची सुरुवात होणार आहे। हे मोठी उपलब्धी आहे। 14 वर्षापासून कमाटीपुराचे जे लोक आहेत त्या आजच्या दिवसासाठी वाट बघत होतं। आज मंत्री महोदयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की सर्वांना जे घर देणार आहे ते घर मिळणार आहे। ते कमाटीपुरा क्लस्टर रिडेव्हलपमेंट लवकरात लवकर सुरू होणार आहे। जवळजवळ 800 लँडलॉर्ड आहेत, 36 एकर जागा आहेत। मुंबईच्या हार्टमध्ये, मुंबई सेंट्रलमध्ये 36 एकर जागा आहेत। 800 लँडलॉर्ड आहेत आणि जवळजवळ 8,000 टेनंट आहेत। 25,000 लोकांना याचा फायदा मिळणार आहे। उमरखाडी जे PMGचा प्रोजेक्ट आहे त्याच्याबद्दल अनेक वर्षापासून माझी मागणी होती की जवळजवळ 1,000 मराठी परिवार आहेत तिकडे, त्यांच्या जे रिडेव्हलपमेंट झाले पाहिजे। आज मंत्री महोदयाने सांगितलं आहे जे मोठा प्रकल्प आहे ते 80 बिल्डिंगाचे आहेत, पण फर्स्ट फेजमध्ये 37 बिल्डिंगचं काम लवकर सुरू होणार आहे। जे PMGPच्या बिल्डिंग आहे ह्याच्यामधले जे कमाटीपुराच्या बिल्डिंग आहेत, PMGP टोटल मुंबईमध्ये 66 बिल्डिंग आहेत, त्यांचा रिपेअरसाठी निधी पाहिजे। ते मुंबईमध्ये आहेत, उमरखाडीमध्ये आहेत, कमाटीपुरामध्ये आहेत, नागपूरमध्ये आहेत, वर्लीमध्ये आहेत, नायगावमध्ये आहेत। त्याच्यासाठी जे निधी आहे ते बी देणार असं त्यांनी मान्य केलेलं आहे। याच्यामध्ये असं आहे की 17 फेब्रुवारी 2000मध्ये जितेंद्र आव्हाड मिनिस्टर असताना ते हाऊसिंग सेक्रेटरी VP माडा, CO माडा सगळे आले होते। ते सगळं निरीक्षण केले होते आणि त्याच्यानंतर करोना काल आला, त्याच्यामध्ये प्रोजेक्ट थोडा रखडला होता। पण आता आम्ही कमाटीपुरा विकास समिती तिकडचे लोक आम्ही स्वतः माडाला नोडल एजन्सी म्हणून अपॉइंट केले। आम्ही सांगितले कारण की ते सरकारची जमीन नाहीत, हे इंडिव्हिज्युअल लोकांची जमीन आहे। कमाटीपुराच्या लँडलॉर्डने, कमाटीपुराच्या रहिवासीने निर्णय घेतले की आम्ही माडाला नोडल एजन्सी अपॉइंट करतो। माडाला नोडल एजन्सी अपॉइंट केली, सगळं टेंडर झालं, सगळं कन्सल्टंट अपॉइंट झालं। आता डेव्हलपर आयडेंटिफाय झालेले आहेत, त्यांनी म्हटलेले आहेत की या आठवड्यामध्ये 1 आठवड्यामध्ये ते वर्क ऑर्डर रिलीज करणार आहोत आणि 2 महिन्यामध्ये काम सुरू होणार आहे।